नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। आता यामध्ये आपण हे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्यातलं फ्रंट जे काही पृष्ठभाग आहे, जे काही पहिलं पान आहे, कव्हर पेज आहे, त्याची चित्र पाहतोय आणि मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ अशी दोन प्रकार येते। त्याबरोबर आपला प्रकरण नंबर 7 आहे। या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा आपण विचार करणार आहोत। आतापर्यंत आपण वितरणाचे नकाशे, अंतर्गत हालचाली, बाह्य प्रक्रिया भाग 1, बाह्य प्रक्रिया भाग 2, अवृष्टी, सागर जलाचे गुणधर्म हा भाग पहिल्या सत्रामध्ये आपण अभ्यासलेला आहे। परंतु या सत्रामधला जो काही भाग आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा, ही पूर्ण प्रकरणं ही जी आहे ही वेगळी आहे। पहिलं सत्र आणि दुसरं सत्र पूर्णपणे वेगळं आहे। आता या आंतरराष्ट्रीय वाररेषा या घटकाचा विचार करत असताना आपण जर पृथ्वी आहे, या पृथ्वीचा जो काही ग्लोब आहे त्यावर आपण जर लक्ष घातलं तर पूर्ण पृथ्वीवर पाणीच दिसतंय आपल्याला। आणि याशिवाय या पृथ्वीवरती उभ्या रेषा आणि आडव्या रेषा म्हणजेच अक्षांश आणि रेखांश असं यामध्ये दिसतंय। त्याचबरोबर इकडे उत्तर ध्रुव आणि इकडे खाली आहे दक्षिण ध्रुव, आणि मध्यभागातून हे काय विषुववृत्त गेलेले इक्वेटर विषुववृत्त, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, तीच आकृती आहे। मग या ठिकाणी अक्षांश आणि रेखांशांची आवश्यकता काय, हा एक प्रश्न आलेला आहे इथे। आपण हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, आता ही जी आकृती आहे यामध्ये पूर्णपणे आपण जर विचार केला की निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला हे ध्रुववृत्त जे आहे इथून आणि इथे उत्तर आणि दक्षिणेला ह्या अशा रेषा दिसत आहेत, आडव्या आणि उभ्या, अक्षांश आणि रेखांश। त्याचबरोबर आता अक्षांश आणि रेखांश, आता समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, विमानाने प्रवास करतोय पण आपल्याला काही माहीत नसतं, मग अशा वेळेला या अक्षांश रेखांशाचा आपल्याला उपयोग होत असतो। या काल्पनिक रेषा आहेत तशा। मग एका अक्षवृत्तावरून दुसऱ्या अक्षवृत्तावर किंवा रेखावृत्तावर जात असताना हे जे एक छोटं इथे विमान दाखवले ते बघा कशा पद्धतीने जाते। म्हणजे अशा पद्धतीने या अक्षांश रेखांशाचा उपयोग होत असतो। मग आंतरराष्ट्रीय वाररेषा
ही कशी ठरवली जाते, असा एक भाग आहे. म्हणजे इथे जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. आता आपण जागतिक प्रमाणवेळ जर विचार जर केला तर त्या ठिकाणी 0 अंशाचं जे काही वृत्त आहे, या 0 अंशावरून ही जी रेषा आहे ही मूळ रेखावृत्त आहे आणि या मूळ रेखावृत्तावरूनच म्हणजे ग्रीनिचवरून ही जाते. त्यामुळे त्याला ग्रीनिच वेळसुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत 0 अंश रेखावृत्त आणि भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली गेलेली आहे, तर भारताची प्रमाणवेळ ही 82.5 अंश पूर्व रेखावृत्त यावरून ठरवली गेलेली आहे. पुढे जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती वेळेचा फरक आहे, तर आपण जर पाहिलं तर जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ यामध्ये प्लस 5.5 मिनिटांचा फरक आपल्याला दिसून येतो. आता प्लस 5 तास या म्हणजे याचाच अर्थ भारताची प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेपेक्षा पुढे असते. म्हणजे मूळ रेखावृत्तावर जेव्हा सकाळचे 9 वाजलेले असतील तेव्हा भारतात दुपारचे 2:30 वाजलेले असतात. तर अशा पद्धतीने जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ यामध्ये फरक आहे. भारताची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा पुढे असते. म्हणजेच मूळ रेखावृत्तावर जेव्हा सकाळचे 9 वाजलेले असतात तेव्हा भारतात 14:30 म्हणजेच 2:30 वाजलेले असतात. आता इथे आणखीन एक भाग आहे की आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री म्हणजे हे 2016चं एक आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की 2016 मध्यरात्रीला आपण त्या वर्षाला निरोप दिलेला आहे आणि 2017 या नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं. म्हणजे जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि सोबत काही देशातील शहरांमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले त्याचा एक तक्ता दिलेला आहे आणि त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. आता या तक्त्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर देश, शहर, वार आणि भारतीय वेळ. इंग्लंड, लंडन त्यावेळेला रविवार होता आणि भारतीय वेळ जी आहे ती 5:30 होती. जपान टोकियोला शनिवार आहे, तिथे 20:30 म्हणजेच रात्रीचे 8:30. अमेरिकेची संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क रविवार आहे 10:30. अमेरिकी संयुक्त संस्थाने बाकेर बेट रविवार आहे 17:30. म्हणजे याचा अर्थ 17:30 म्हणजे किती 5:30 वाजले असतील. ऑस्ट्रेलिया आणि सिडनी म्हणजे शनिवार आहे 18:30 म्हणजे संध्याकाळची वेळ आहे 18:30 म्हणजे 6:30. न्यूझीलंड ऑकलंड शनिवार आहे 16:30. सामोआ बेट अपिया शनिवार 15:30 आणि तुवालू फुनाफुती बेट शनिवार 17:30. तर अशा पद्धतीने हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये वार आणि वेळ हे आपल्या लक्षात आलेलं असेलच. जसं उदाहरणार्थ अमेरिकी संयुक्त संस्थाने आहेत बाकेर बेट या ठिकाणी रविवार होता आणि 17:30ची वेळ दाखवली गेलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये जगातील सर्वप्रथम सन 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते आणि त्या ठिकाणी त्यावेळेला कोणता वार होता, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेलेला आहे.
तर या तक्त्यावरूनच त्याची उत्तरं आहेत आपल्याला देता येतात. तर सामोआ बेटावरील अपिया या ठिकाणी शनिवार 31 डिसेंबर 2016ला 16 या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री म्हणजे 00 वाजलेले होते. त्या ठिकाणी त्यावेळेला सिडनी लंडन या ठिकाणी हवारात का फरक पडला. सिडनी या ठिकाणी यावर स्वागत झाले तेव्हा भारतात शनिवार होता. लंडनमध्ये नवीन वर्ष स्वागत झाले तेव्हा भारतात रविवार होता. 1 जानेवारी 2017चे 17:30 म्हणजे 5:30 म्हणजे सायंकाळचे 5:30 वाजलेले होते. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला काही सांगता येईलच. आता मूळ रेखावृत्त जे आहे या मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले असताना इतर वेगळ्या रेखावृत्तावर वेळ काय असेल हे समजण्यासाठी हा एक तक्ता दिलेला आहे, तो पूर्ण करायला दिलेला आहे आपल्याला. तर जसं उदाहरणार्थ 0 रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले असतील तर त्याच वेळेला 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजले असतील. नंतर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर 16 वाजले असतील त्या वेळाची नोंद मिनल आणि सुनील यांनी घ्यायची आहे. म्हणजे सोबत एक आकृती दिली, त्या आकृतीची मदत घ्यायला सांगितलेली आहे. तर सुनील आणि मिनल 0 अंश रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी गुरुवारी दुपारी 12 वाजता निघालेले आहेत. प्रवासाच्या दरम्यान 180 अंश रेखावृत्तावरती एकमेकांना ओलांडून पुढे गेले. आता इथे जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0 अंश रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार सुरू झालेला आहे. मिनल ज्यावेळेला 0 अंश रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटले की आता बुधवार सुरू आहे. तर अशा पद्धतीने दोघंही या ठिकाणी चालतात, परंतु त्यांचं जाण्याचं जे काही दिशा आहे ती विरुद्ध आहे. आता इथे तसंच हा तक्ता दिलेला आहे की जसं देश आणि शहर यांचा जो तक्ता दाखवला गेलेला आहे. या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की लंडन म्हणजे इंग्लंड रविवार होता. त्याच वेळेला भारतामध्ये 5:30 वाजलेले होते. जपान टोकियोला शनिवार होता, त्याला भारतात 20:30 म्हणजे 8:30 वाजलेत. अमेरिकी संयुक्त संस्थाने बाकेर बेट रविवार होता, भारतात 17:30 झाले म्हणजे 5:30 वाजले. ऑस्ट्रेलिया सिडनी शनिवार 18:30 म्हणजे 6:30. न्यूझीलंड ऑकलंड शनिवार होता, 6:30 म्हणजे 4:30. सामोआ बेट अपिया शनिवार होता, 15:30 म्हणजेच दुपारचे 3:30. तुवालू फुनाफुती बेट शनिवार होता, 17:30 म्हणजे 5:30 वाजले. तर अशा पद्धतीने भारतीय प्रमाणवेळ आणि वार कोणता हे या तक्त्यात दाखवलेलं आहे. त्याचबरोबर येथे तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर ग्रीनिच वार आला होता. तक्ता पूर्ण केल्यावर मूळ रेखावृत्तावर ग्रीनिच येथे कोणता वार आला. दोघी एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार कसे अनुभवत होते आणि उपक्रमात किती वार आले आणि कोणते. तर अशा पद्धतीने मग जो तक्ता दाखवला त्या तक्त्यावरून त्याची उत्तरं सोडवायची होती. आता इथे एक तक्ता आहे
अ तक्ता आणि ब तक्ता. अ तक्त्यामध्ये मिनिटच्या नोंदी करायच्या आहेत आणि ब तक्त्यामध्ये सुनीच्या नोंदी करायच्या आहेत. अ तक्त्यामध्ये काय सांगितलं की 0° ग्रीनिच म्हणजे गुरुवार दुपारचे 12 वाजलेले आहेत. व त्याच वेळेला 0° पश्चिम गुरुवार होता दुपारचे 12 वाजलेले आहेत. 30° पश्चिम गुरुवार होता सकाळी 10 वाजलेले आहेत. आणि त्याच वेळेला रेखावृत्त जे आहे ते 30° पूर्वेला गुरुवार आहे दुपारचे 14:30 म्हणजे 2 वाजलेले आहेत. आता पुन्हा पश्चिमेकडे वळूया. 60° पश्चिम त्यावेळेला गुरुवार होता आणि सकाळचे 8 वाजले होते. 60° पूर्वेला पण गुरुवार होता आणि रात्रीचे 16 वाजले म्हणजे 4 वाजले होते. 90° पश्चिमेला गुरुवारच होता सकाळी 8 वाजले होते. नंतर इकडे पुन्हा पूर्वेला 90° पूर्वेला गुरुवार होता रात्रीचे 18 वाजले म्हणजे 6 वाजलेले आहेत. 100° पश्चिम म्हणजे पश्चिमेला आणि इकडे पूर्वेला दोन्ही सारखंच आहे. तर वेळ आहे सकाळची 4ची. 120° पश्चिम आणि 120° पूर्वेला. पूर्वेलाही गुरुवारच आहे आणि रात्रीचे इथे 20 वाजलेले आहेत. परत इकडे रात्री सकाळचे 4 वाजलेले आहेत. 150° पश्चिमेला गुरुवारच आहे सकाळचे 2 वाजलेत आणि गुरुवारी 150° पूर्व रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आता इथे पुन्हा आपल्याला आपण जर पाहिलं या तक्त्यावरून आपण लक्षात जर दिलं तर जसं 120° आपण आलो होतो. 150° पश्चिमेला गुरुवार आहे सकाळचे 2 वाजलेत. 150° पूर्वेला पुन्हा इकडे गुरुवार आलेला आहे आणि ते रात्रीचे 22 वाजले म्हणजे 10 वाजलेत. 180° पश्चिमे आता पूर्व सुरू झाली. पूर्व बाजू सुरू झाली. त्याला गुरुवार आलेला आहे रात्रीचे 12 वाजलेत. पश्चिम बाजू सुरू होते. आता गुरुवार आहे रात्रीचे 12 वाजलेत. आता 150° पूर्वेला काय झालं बुधवार आहे रात्रीचे 22 वाजले म्हणजे 10 वाजलेत. नंतर इकडे 120° पूर्वेला बुधवार आहे रात्रीचे 20 वाजले म्हणजे 8 वाजलेत. तर 120° पश्चिमेला शुक्रवार आहे सकाळचे 4 वाजलेत आणि 150° पश्चिमेला शुक्रवार होता त्याला सकाळचे 2 वाजलेले असतात. 90° पूर्वेला बुधवार आहे संध्याकाळचे 18 वाजलेत म्हणजे 6 वाजलेत आणि 90° पश्चिमेला शुक्रवार आहे सकाळचे 6 वाजलेत. 60° पूर्वेला बुधवार आहे दुपारचे 16 वाजले म्हणजे 4 वाजलेत. पश्चिमेला 60°ला शुक्रवार आहे सकाळचे 8 वाजलेत. 30° पूर्वेला बुधवार आहे 30° पश्चिमेला त्यावेळेला बुधवारच्या 30° पूर्वेला बुधवार आहे तर दुपारचे 14 वाजले 2 वाजलेत आणि 30° पश्चिमेला शुक्रवार आहे सकाळचे 10 वाजलेत. 0° ग्रीनिच या ठिकाणी बुधवार होता. 0° ग्रीनिच दुपारचे 12 वाजले होते. 0° ग्रीनिच या ठिकाणी शुक्रवार होता आणि सकाळचे 12 वाजले.
तर अशा पद्धतीने हा एक तक्ता आपल्याला पूर्ण करायला होता. आता या तक्त्याचं आपण एक विश्लेषणात्मक एक भाग पाहणार आहोत. एक जसं एक शाळेचं मैदान आहे आणि 180 अंश क्रॉस करताना वार 181 बदलतो. पश्चिम गोलार्धात जाताना एक वजा करावा लागतो. मिनल पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते तेव्हा एक वार कमी होतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंशावर आहे. ग्रीनिच 0 अंश रेखावृत्तावर आहे. आता मिनल आणि सुनीलचा जो काही प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी सुरू होतो. आता हे चित्र आपण पाहू शकता. या चित्रामध्ये इकडे मध्यरात्र दाखवलेली आहेत. इकडे मिनल आहे आणि इकडे सुनील आहे. इथे पण या बाजूला मिनल आहे आणि इकडे सुनील आहे. आता इथे गुरुवार आहे, मध्यान्ह झालेली आहे. इकडे मध्यरात्र झालेली आहे. आता दोघेही निघालेले आहेत विरुद्ध बाजूने. आता जेव्हा मिनल मध्यरात्रीचे 12 वाजले होते तेव्हा इकडे सुद्धा गुरुवारी मध्यान्ह होता. इथेही 12 वाजलेले आहेत आणि 150 अंशावर सकाळचे 2 वाजलेले आहेत. इकडे रात्रीचे 10 वाजलेले आहेत. 120 अंशावर सकाळचे 4 वाजलेले आहेत. 120 अंश पूर्वेला रात्रीचे 8 वाजलेले आहेत. 90 अंश पश्चिमेला सकाळचे 6 वाजलेत. 90 अंश पूर्वेला संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 60 अंश पश्चिमेला सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर संध्याकाळी पूर्वेला 4 वाजलेत. 60 अंश पश्चिमेला सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता इथे 60 अंश आणि 30 अंश हा एक भाग आहे. तर 30 अंश जो आहे तो पश्चिमेच्या बाजूला जर सकाळचे 10 वाजलेत तर पूर्वेला दुपारी 2 वाजलेले आहेत. आता मिनल आणि सुनील यांचा जो काही प्रवास आहे तो ह्या आकृतीमध्ये आपण पाहणार आहोत. या आकृतीवरून आपल्याला दिसतंय सगळं दोघांचा प्रवास सुरू झालेला आहे. मग आता इथे ही एक आंतरराष्ट्रीय वाररेषा आपल्याला दाखवली गेलेली आहे. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा बघा इथे आपण अशी वाकडी झालेली आहे ही आपण बघतोय. पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच 4 मागचा मानावा लागतो. इथे मकर वृत्त दाखवलेलं आहे. वरती विषुववृत्त दाखवले उत्तर गोलार्धामध्ये आणि मध्यातून विषुववृत्त गेलेले आहे. परंतु कर्कवृत्त हे जे आहे उत्तर गोलार्धात आहे तर मकर वृत्त दक्षिण गोलार्धात दाखवले गेलेले आहे. आता हे अक्षांश कसं ठरवलं जातं हा भाग इथे. अक्षांश म्हणजे एकूण अक्षांश 90 अंश उत्तर 90 अंश दक्षिण प्लस 1 विषुववृत्त म्हणजे 181. इथे सुद्धा तसं चित्र दाखवलं आहे. उत्तर भाग दाखवला आहे, दक्षिण भाग दाखवलेला आहे. पृथ्वीचा अक्ष, विषुववृत्ती, प्रतल, पृथ्वीचे केंद्र, अक्षीय कोन. एकूण अक्षांश 90 अंश उत्तर आणि 90 अंश दक्षिण बरोबर प्लस 1 विषुववृत्त म्हणजे 181. आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला उत्तर अक्षवृत्त, नंतर
पूर्व रेखावृत्त असं दाखवले गेलेले आहेत. पृथ्वीचं केंद्र आहे, रेखांश आहे, अक्षांश आहे, विषुववृत्त दाखवलेले आहेच. ही आकृती तशीच आहे. म्हणजे कोणत्याही दोन अक्षांशामधील अंतर साधारणपणे 69.2 मैल किंवा 111 किलोमीटर असतं. हे आकृतीवर दाखवलं गेलेलं आहे. इथं आपल्यासमोर कर्कवृत्त 23.5 उत्तर, विषुववृत्त शून्यावर आहे आणि मकरवृत्त 23.5 दक्षिणेला इथे दाखवलं गेलेलं आहे. आता इथे सूर्याची लंबरूप किरणं कशा पद्धतीने पडतात ते दाखवले गेलेले आहेत. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये 21 जूनची स्थिती आहे. इथे सुद्धा हिवाळा उन्हाळा दाखवला आहे. 22 डिसेंबरची स्थिती आहे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आता हे रेखांश किती आहेत उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामधले म्हणजेच इथे रेखांश जे दाखवले गेलेले आहेत ते उत्तरेकडे 180, दक्षिणेकडे 180 अशा पद्धतीने आहेत. म्हणजेच 90 अधिक 90 अधिक 90 बरोबर 360. रेखांश किती आहे ते आपण पाहिलेलं आहे. 90 अधिक 90 बरोबर 90 अधिक 90. हे चित्र आपण पाहू शकता. दोन रेखांशामधील अंतर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास जर 24 तास लागतात तर 24 तासांची मिनिटं म्हणजे 24 × 60 बरोबर 1440 मिनिटं. आता मूळ रेखावृत्त ग्रीनिच रेखावृत्त, दक्षिण उत्तर वृत्त आणि विषुववृत्त. आता या ठिकाणी 0, 20, 40, 60, 80 म्हणजे पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूला सारखेच वृत्त दाखवलेले आहेत. दोन रेखांशांमधील वेळेचा फरक जो आहे तो कसा इथे दाखवला आहे तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती 24 तास लागतात. आता 24 तासांची मिनटं म्हणजे 24 × 60 बरोबर 1440 मिनटं म्हणजे एकूण रेखावृत्त ही 360 आहेत आणि 360 रेखावृत्त फिरण्यासाठी 1440 मिनटं लागतात. म्हणजे 360 बरोबर 1440 त्यामध्ये 1440 भागिले 360 बरोबर 4 एवढा वेळ या ठिकाणी लागतोय. आता पश्चिम दिशा आणि पूर्व दिशा जेव्हा आपण पृथ्वी फिरते तेव्हा सूर्याची किरणं कशा पद्धतीने पडतात ते आपण पाहू शकता. पृथ्वी फिरत असताना जो भाग सूर्यप्रकाशात येतो त्या ठिकाणी प्रकाश असतो, जो भाग विरुद्ध दिशेला जातो त्या ठिकाणी अंधार असतो. अशी स्थिती या चित्रात दाखवलेली आहे. आता इथे अक्षवृत्त जो भाग आहे तो कसा दाखवला बघा. आता सहसा कोणतेही संकेतस्थळ हे जागतिक स्तरावर काम करते, पण संपूर्ण जगाचा जर विचार केला तर एखाद्या देशात जेव्हा सकाळ सुरू असते त्याच वेळेला दुसऱ्या देशात रात्र झालेली असते. त्यामुळे एखाद्या संकेतस्थळावर आपली माहिती भरत असताना आपल्याला आपली प्रमाणवेळ विचारण्यात येते, तेव्हा त्या ठिकाणी आपण 5.5 तास प्लस 5.5 तास अशी भारताची प्रमाणवेळ निवडतो. आता प्रमाणवेळ हे जरी भूगोलातलं जे प्रकरण असलं तर या संदर्भात प्रत्येकाला हलकीशी कल्पना असणे आवश्यक आहे. कारण जागतिकीकरणाच्या या काळात देशोदेशीच्या लोकांचा परस्पर संवाद वाढलेला आहे आणि अशा वेळेला आपण म्हणतो प्रमाणवेळ म्हणजे काय. तर प्रमाणवेळ जी आहे ही प्रमाणवेळ ज्याला म्हणतात, जसं जागतिक प्रमाणवेळ ही 0 रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरून ठरली जाते. हे रेखावृत्त ग्रीनिचवरून जात असल्याने यावेळेला ग्रीनिच वेळ
किंवा प्रमाणवेळ असंही म्हटलं गेलेलं आहे. आता प्रत्येक देशाची प्रमाणवेळ वेगळी असते. म्हणजे जसं शनिवारी 31 डिसेंबर 2016ला या दिवशी जेव्हा भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 0 वाजले होते, तेव्हा भारताने 2017 या वर्षाचं स्वागत केलेलं होतं. त्याच वेळेला भारताच्या पूर्वेकडील देशात 2017मध्ये या नवीन वर्षी स्वागत आधीच केलं गेलं होतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हा फरक आपल्याला इथे दिसून येतोय. आता तुम्हाला या पाठावरती जो काही भाग आहे की जसं काही प्रश्न इथे दिलेले असतात, प्रश्नांमध्ये आपण काय सांगू शकतो की जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती फरक आहे, हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये. किंवा आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे. आता ह्या आंतरराष्ट्रीय ज्या वाररेषा ज्या असतात त्यांचा जर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी तारीख आणि वार हे नव्याने सुरू होत असतात. आता या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. 180 अंश रेखावृत्ताची रेषा काही देशामध्ये जमिनीवर जाते. त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली तर एका देशातील प्रदेशात भूभागात 2 वेगळे वार आणि तारखा असा गोंधळ झाला असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली गेलेली. त्यामुळे एकाच देशाचा बेटांचा समूह हा सुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूला असावा ही बाबही विचारात घेतली गेलेली आहे. आणि त्यामुळे 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ती रेषा काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आलेली आहे. तर असा एक प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या गेल्या आहेत. या सर्व बाबी त्या ठिकाणी विचारात घेतल्या होत्या. आणखी काही प्रश्न यावरती, आंतरराष्ट्रीय वाररेषा बनवल्यानंतर तुम्ही कोणकोणते बदल कराल किंवा आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही. आणि पुढचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरून कोणत्याही भूभागावरून का गेलेली नाही. असे काही प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.